नमस्कार मित्रांनो, आज आपण मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करतो, थिएटरमध्ये जाऊन 600-700 रुपयाचे पॉपकॉर्न खातो. परंतु आजही समाजामध्ये अशी लोकं आहेत ज्यांच्याकरता एक कुकर किंवा कोणाकरता तरी एक गॅसची शेगडी ही एक छोटंसं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं, ही अशी भावना असते. गेल्या 2 महिन्यापूर्वी माझी एक आजी एक्सपायर्ड झाली आणि आम्ही त्यांच्या घरी भेटायला गेल्यानंतर तिची जी मुलगी आहे ती दुबईत असते आणि तिने आम्हाला सांगितलं की आता ही घरातली जी भांडी आहेत त्याचा मला काहीच उपयोग नाही आहे, कारण माझा पूर्ण संसार जो आहे तो दुबईमध्ये आहे. त्यामुळे आता ह्या सर्व भांड्यांचं करायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न आहे, असं तिने आम्हाला सांगितलं. आता मी आणि माझी आई आम्ही समाजकार्य करतो, आश्रमांना भेट देतो, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी काय काय रिक्वायरमेंट्स असतात याची आम्हाला पूर्णतः कल्पना आहे. आणि आज सकाळी भालवली येथे विरारला भालवली या गावामध्ये एक साई आधार आश्रम आहे, जिथे जाऊन आम्ही त्या घरातली सर्व भांडी तिथे डोनेट करून आलो. सोबतच त्या मुलांना राजगिऱ्याचा लाडू हा खाऊ म्हणून भेट देऊन आलो. कुकर आणि शेगडीची गंमत तुम्हाला मी सांगते. त्या सर्व भांड्यांमध्ये ना एक कोरा करकरीत कुकर होता. माझ्या घरची जी कामवाली मावशी आहे तिने तो बघितला आणि ती म्हणाली, बाबा म्हणे हे जर तुम्ही देत असाल तर तो मी घेतला तर चालेल का? तर बाबा म्हणाले, का गं, तुझ्याकडे कुकर नाही आहे का? तर ती म्हणाली, नाही, माझ्या संसाराला एवढी वर्ष झाली आहेत पण माझ्याकडे कुकर नाही आहे. मी रोज आपला डाळ भात एक एक भांड्यामध्ये शिजवते आणि त्याच्यामुळे माझा जो सिलेंडरचा जो गॅस आहे तो सुद्धा फुकट जातो. तर हा एवढा जो नवा कोरा करकरीत कुकर आहे ना, तो जर मला मिळाला तर एकाच वेळेला मी 3 भांडी त्याच्यामध्ये लावून माझा गॅस कुठेतरी वाचेल. आम्हाला म्हटलं घेऊन जा, कारण आम्हाला तो कोणाला तरी द्यायचाच आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः पाहण्यासारखा होता. म्हणजे नवा कोरा कुकर मिळाला ह्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसरी गोष्ट होती शेगडी. आमचा जो ड्रायव्हर दादा आहे त्याने ती शेगडी बघितली, तो आमच्या मदतीला आला होता. त्यामुळे तोही म्हणाला की बाबा, ही जर शेगडी तुम्ही कोणाला देणार नसाल तर ती मी माझ्या घरी घेऊन जाऊ का? कारण माझ्या शेगडीची अगदी पुरी म्हणजे खूप वाट लागलेली आहे, ती खराब झालेली आहे शेगडी आणि नवीन घ्यायला माझ्याकडे तितकासा पैसा नाही आहे. लगेच त्याला आम्ही ती शेगडी देऊन टाकली. मी थँकफुल आहे त्या आजीकरता, मी थँकफुल आहे त्या ताईकरता की तिने आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही त्या संधीचं सोनं केलं आणि कोणाच्या तरी घरामध्ये, कोणाच्या तरी आश्रमामध्ये जाऊन त्या वस्तू डोनेट करून आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आम्ही बघण्याकरता साक्षीदार ठरलो. त्यामुळे मी नेहमी सांगते की चांगलं करा, काहीतरी डोनेट करा. पैसाच नाही तर लाडू म्हणा किंवा ही घरातली भांडी म्हणा, असं काहीतरी तुम्ही कोणाला दिलत ना तर खरंच ते आयुष्यभर तुमच्याकरता थँकफुल असतील. बघा, ॲज अ लॉयर म्हणून जेव्हा लोक मृत्यूपत्र, इच्छापत्र बनवायला येतात त्यावेळेला संपत्ती, घरं किंवा दागदागिने हे तर ते आपल्या पुढच्या पिढ्यांना देतातच. परंतु जर पुढे कुटुंब नसेल, पुढे कोणी मुलगा नसेल किंवा मुलगा सून सोबत राहणारे नसतील तर इतक्या वर्षांचा जो संसार आहे त्याची जी भांडीकुंडी आहे ना त्याची व्यवस्था काय करायची हा प्रश्न प्रत्येकाला असतो. आणि खरंच त्या स्टीलच्या भांड्यांची किंमत नसते. पण अशा ठिकाणी जेव्हा आम्ही ती देतो त्यावेळेला अक्षरशः त्याची प्रचंड प्रमाणात किंमत असते. त्यामुळे आज आम्हाला फार आनंद झाला. आज आम्ही सकाळी आश्रमात जाऊन ती सर्व गोष्टी देऊन आलो आणि छान प्रकारे त्यांच्या हास्याचे साक्षीदार ठरलो. लक्षात ठेवा, दान करा, काही ना काहीतरी दान करा रोज. धन्यवाद.